सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. जगाला आम्ही हे सांगणार, येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार, पाठवणार सांगणार सर्वांना ऐकविणार. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. वृक्षभूमी उपसवितो प्रभूचा, अंधारा जीवनाची ज्योती प्रभूचा. जिवंत मेघानंद ओझाने गंगलेले माझ्या जवळ या प्रभू बोलावितो, माझ्या जवळ या प्रभू बोलावितो. येशू हा प्रभू आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन स्तोत्रसंहिता 8:5-9 ही वचने. स्तोत्रसंहिता 8:5-9 ही वचने. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले, किंचित कमी असे केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुटमंडित केले आहे. तू त्याला आपल्या हातच्या कृत्यांवरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. शेरडे, मेंढरे, गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे व समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाव किती थोर आहे. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन स्तोत्रसंहिता त्याचा 8वा अध्याय त्याचा 5 वचनापासून तर 9 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. मला एकच कार्य कळून येत असतं की परमेश्वराने मनुष्य मात्र याची का बरं रचना केली असेल. तर आम्हाला ह्या ठिकाणी दिसते की मनुष्याची रचना मनुष्याला ह्यासाठी बनवलेलं आहे की आम्ही देवाचं गौरव करावं. मनुष्याला ह्यासाठी आम्ही बनवलेलं आहे. या मनुष्याला का बरं हे सर्व अधिकार दिलेले आहे, तर हे ह्यासाठी की पृथ्वीवर राहत असताना तो अधिकाराचा वापर करावा. आणि परमेश्वराने जे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो जीवनाचा श्वास तुमच्या आणि माझ्या नाकपुड्यामध्ये फुकलेला आहे, त्याच्याद्वारे आम्ही देवाचं गौरव करावं. आणि याचा व्यतिरिक्त दुसरं परमेश्वराचं उद्देश काही नाही. आज म्हणून परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनाद्वारे व्हायला पाहिजे. प्रियांनो, खरंच हो, आमच्या जीवनाद्वारे परमेश्वराचं गौरव होतं का? इतका अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. परमेश्वर म्हणतो की त्यांनी आम्हाला किंचितच त्याच्याहून कमी आम्हाला बनवलेलं आहे. आम्ही परमेश्वरासारखेच आम्हाला आहो, परंतु परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतोय की आम्ही देवाचं गौरव करतो का?
आम्ही परमेश्वराला महिमा देतो का? प्रियांनो, आज आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी केल्या तर आम्ही मनुष्याला त्याचं क्रेडिट देत असतो. बऱ्याच वेळेस मनुष्याला आपण समोर आणत असतो, हा माझ्यासाठी धावून आला, हा माझ्यासाठी यांनी केलं, यांनी माझ्यासाठी केलं. परंतु प्रियानो, कधीच आम्ही देवाचं गौरव करत नाही, या देवाला मान महिमा देत नाही. परंतु आज परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वरांनी का अधिकार तुम्हाला आणि मला दिला? परमेश्वराचं गौरव करण्यासाठी. का बरं परमेश्वराने त्यांनी आम्हाला किंचितच कमी केलेलं आहे, एवढं मुकुटमंडित केलेलं आहे? कशासाठी? तर देवाचं गौरव करण्यासाठी. आज आम्ही कुणाचं गौरव करत आहे? प्रियांनो, स्तोत्रसंहिता 20 अध्याय आम्ही वाचतो, त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, कोणी रथाची बढाई मारतात, कोणी घोड्याची बढाई मारतात, मी तर माझा परमेश्वर याच्या नावाची प्रशंसा करणार. का बरं हो? का बरं ह्या ठिकाणी दावीद राजा का बरं असं सांगतोय की मी परमेश्वराचा गौरव करेल? का बरं असं म्हणतो की परमेश्वराचा महिमा करेल? आज त्यांनी त्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने त्याला कशासाठी घडवलेलं आहे त्याचा महत्व त्याला कळलेला आहे. आज परमेश्वराच्या लोकांना, जोपर्यंत तुम्ही आणि मी या भूतलावर आहे, बायबल सांगतं की जोपर्यंत माझा जीवात जीव आहे तोपर्यंत मी माझ्या परमेश्वराचा गौरव करील. मी माझ्या इच्छेने जीवन जगावं, यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर मेला नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त त्या क्रूस खांबावर ह्यासाठी तो गेला आहे की आता इथून पुढे आम्ही आपल्यासाठी जीवन जगू नये, तर देवासाठी जीवन जगावं. ह्यासाठी आज परमेश्वराचे वचन सांगताय. आम्ही कुणासाठी जीवन जगत आहोत? कुणासाठी जीवन जगत आहोत? या प्रियांनो, आपण प्रार्थना करूया आणि परमेश्वराला म्हणूया, देवा तुझ्यासाठी मला जीवन जगण्यास सहाय्य कर. स्तुतीस पात्र, भयाशोग्य आमच्या जिवंत प्रभू तुला स्तवितो. परमेश्वरा, प्रार्थना करतो यावेळेस आमच्या परमेश्वर प्रभू देव बाप्पा, सर्व जे भाऊ बहीण माझा आवाज ऐकत आहे, आज त्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ दे परमेश्वरा. तू महिमा त्यांच्या जीवनाद्वारे मिळावा अशी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. आणि आज प्रभू त्यांना तू घडवलेला आहे, तू त्यांना अधिकार दिलेला आहे, मुकुट मंडित केलेला आहे, तर आज त्यांच्या जीवनाद्वारे तुझं आणि तुझाच गौरव होऊ दे. सर्व मान महिमा सन्मान गौरव तुला देतो प्रभू. प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून तू ऐक बाप्पा. आमेन. महान आहे येशू हा प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. एक प्याला पाणी जरी पाजले, मदतीचे हात जरी पुढे केले. दहा तांदूळ पावतील, आशीर्वाद मिळवितील. हात पुढे करील तो धन्य आहे, हात पुढे करील तो धन्य आहे. येशू हाच प्रभू आहे, जगाला आम्ही हे सांगणार. येशू हा मुक्तिदाता, अजाण आहे त्यांना आम्ही सांगणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. पाठवणार, सांगणार, सर्वांना ऐकविणार. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.